पण यांचं भारतीय जनता पक्षाचं बुरसटलेलं जे हिंदुत्व आहे, हे भाजपचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही आणि तुम्हाला सुद्धा असता कामा नये. यांचं हिंदुत्व म्हणजे कसलं हिंदुत्व आहे? अरे हिंदू हिंदू म्हणून मतदान करू शकतो हे आपल्या शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम दाखवून दिलं. हे प्रमोद महाजन जाहीर सभेत बोललेले आहेत. आणि 87 सालची जी काय पार्ल्याची पोटनिवडणूक झाली, रमेश प्रभू, ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती देशभरामध्ये जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती. लढल्या आधी गेल्या असतील पण जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती. आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी कार्टून सुद्धा काढलेलं आहे. कारण भारतीय जनता पक्ष काय करत होता? गांधीवादी समाजवाद. आणि तेव्हा मला ते सुद्धा कदाचित कार्टून फटकारीमध्ये असेल. अटल बिहारी वाजपेयी गांधीजी सारखा पंचा घातलाय आणि बकरी घेऊन चाललेत. गांधीवादी समाजवाद हे सगळं आमच्या समोर घडलेलं आहे. तुम्ही ते सगळं पुसून टाकून तुमचं नवीन काहीतरी लिहायला बघताय आणि आम्ही खुळ्यागत ते मानायचं. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार गीतात जय भवानी जय शिवाजी याला काढून टाका म्हणून मला सांगितलं होतं. म्हटलं काय करायचं ते करा, काढत नाही. पण यांचं भारतीय जनता पक्षाचं बुरसटलेलं जे हिंदुत्व आहे, हे भाजपचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही आणि तुम्हाला सुद्धा असता कामा नये. यांचं हिंदुत्व म्हणजे कसलं हिंदुत्व आहे? अरे हिंदू हिंदू म्हणून मतदान करू शकतो हे आपल्या शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम दाखवून दिलं. हे प्रमोद महाजन जाहीर सभेत बोललेले आहेत. आणि 87 सालची जी काय पार्ल्याची पोटनिवडणूक झाली, रमेश प्रभू, ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती देशभरामध्ये जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती. लढल्या आधी गेल्या असतील पण जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती. आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी कार्टून सुद्धा काढलेलं आहे. कारण भारतीय जनता पक्ष काय करत होता? गांधीवादी समाजवाद. आणि तेव्हा मला ते सुद्धा कदाचित कार्टून फटकारीमध्ये असेल. अटल बिहारी वाजपेयी गांधीजी सारखा पंचा घातलाय आणि बकरी घेऊन चाललेत. गांधीवादी समाजवाद हे सगळं आमच्या समोर घडलेलं आहे. तुम्ही ते सगळं पुसून टाकून तुमचं नवीन काहीतरी लिहायला बघताय आणि आम्ही खुळ्यागत ते मानायचं. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार गीतात जय भवानी जय शिवाजी याला काढून टाका म्हणून मला सांगितलं होतं. म्हटलं काय करायचं ते करा, काढत नाही. आम्ही जय श्रीराम बोलतो, जरूर बोलतो. रामाची पूजा आम्ही करतो. तुम्ही तिकडे अयोध्येत मंदिर बांधलं, जर शिवसेना त्याच्यात नसती तर तुम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचूच शकला नसता. कारण तेव्हा वाजपेयींनी सुद्धा माफी मागितली, आडवाणींनी माफी मागितली. फक्त ते बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान नव्हे गर्व आहे, हे एकट्या शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं. आणि मग 87 सालानंतर तुम्ही आमच्या वळचणीला आलात. त्याच्या आधी भाजपची सुद्धा, आता संजय तुम्ही म्हणालात हार जीत होत असते, त्यांनी खचून जाणारा कधी लढू शकत नाही. लढायचं असेल, पाण्यात उडी मारायची असेल, पैलतीर गाठायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाईल. पण हिम्मत असेल तर उडी मार, नाहीतर पंचा गुंडाळेन तसाच परत जा.